संस्था आहे आणि ह्या संस्थेची 8,500 अधिक सेवा केंद्र आहेत आणि पूर्ण हे देशात ही संस्था पसरलेली आहे. आणि हे संस्थेचं मेन काय आहे तर मेन उद्दिष्ट काय आहे तर मनुष्यापासून देवता बनवणे. असं म्हणते नारे ऐसा कर्म करे जो नर से श्री नारायण बने और नारे ऐसा कर्म करे जो नावे से श्री लक्ष्मी बने. तर आता तुम्ही म्हटलं मगाशी की इथं आल्यानंतर प्रसन्न कसं वाटतं, तर इथं नुसतं म्हटलं जात नाही तर आपल्याला जीवनात कशी कृतीत आणायची प्रत्येक कर्म, तर ते प्रत्येक कर्म कृतीद्वारे आपल्या जीवनात कसं उतरायचं तर ते इथं शिकवलं जातं. आणि आता काय म्हटलं की ईश्वरीय विश्वविद्यालय, विद्यालय म्हटलं की काय आलं की विषय आले. तर ह्या पण संस्थेचे विषय आहेत, 4 विषय आहेत: ज्ञान, योग, धर्म आणि सेवा. तर ज्ञान म्हणजे काय आहे तर ह्या सृष्टी चक्राचं ज्ञान, ही सृष्टी कशी चालते किंवा आपण म्हणतो ना प्रत्येक कार्यात आपण स्वस्तिक काढतो, तर ते स्वस्तिक का काढतो तर स्वस्तिक काय आहे तर 4 युगाचं प्रतीक आहे: सतयुग, कलियुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आणि कलियुगाच्या अंती आणि सतयुगाची सुरुवात, तर तिथं मध्ये आपण म्हणतो ना आपण 12वर गेल्यानंतर थोडे 5 मिनिटं राहिले की 12च्या एक निमित्त 5 मिनिटांमध्ये एक असा काटा उभा राहतो. तर 12ला 5 मिनिटं कमी असताना एक युग निर्माण होतं. म्हणजे म्हटलं ना गीतेत यदा यदा धर्मश ग्लानिर्भूती भारता, जेव्हा जेव्हा धर्माला अति ग्लानी होती तेव्हा ईश्वर या धर्तीवर येतो. तर तो कसा आहे, तो परकाया प्रवेश करतो आणि वृद्ध शरीराचा आधार घेतो. कारण तो कसा आहे तर निराकार आहे, त्याला शरीर नाही. शरीर नसल्यामुळे तो दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराचा आधार घेतो. तर तो कोण आहे तर हे ब्रह्मा बाबा, की त्यांना सुरुवातीला ते पण आपल्यासारखे लौकिकच होते. त्यांचं नाव काय होतं की दादा लेखराज होते. आणि नंतर या ज्ञानात आल्यानंतर ईश्वरांनी त्यांच्या शरीरात अवतरण केल्यानंतर त्यांना प्रजापिता ब्रह्मा बाबा ह्या नावाने ओळखलं जातं. त्रिमूर्तीचं चित्र आहे, त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश दाखवलेले आहेत. त्यातले ब्रह्मा विष्णू आणि शंकर करून दाखवले, पण ब्रह्मा कसे दाखवलेले आहेत वयोवृद्ध दाखवलेले. म्हणून म्हटलेले की वयाच्या 60व्या वर्षी ईश्वराने त्यांच्या शरीरात प्रवेश केले. म्हणजे ईश्वराची वाणीच होती की मी परकाया प्रवेश वृद्ध शरीराचा आधार घेऊन ह्या धर्तीवर अधर्माचा नाश करण्यासाठी मी येणार आहे. आणि तुम्ही जर एवढ्या वर्ष नव्हतं पण असं का आलं तर म्हटलं ना की ईश्वराने काय केलेलं आहे, अनेक धर्म स्थापन केलेले, अनेक देवदूत पाठवलेले आहेत, पण बरेच देवदूतांचं ऐकलं नाही. जसं गुरु नानक, इस्लाम, बौद्ध आणि ख्रिश्चन मधलं ते येशू ख्रिस्त, या बरेच देवदूतांना ईश्वराला धर्तीवर पाठवलं, पण त्या पण देवदूतांचं ऐकलं नाही, उलट त्यांचा छळ मांडला लोकांनी. म्हणून ह्या अंतिम समयाला जेव्हा धर्माला अतिग्लानी होती तेव्हा स्वयं ईश्वराला ह्या धर्तीवर यावं लागतं. तर स्वयं धर्तीवर येऊन ह्या धर्माचा नाश करण्यासाठी ईश्वर हे गीता ज्ञान आता सांगत आहे. तर गीता ज्ञान काय म्हणतो की म्हणतो ना अर्जुन, तर अर्जुन कोण आहे तर आपण सगळे आहेत. तर काय ईश्वराने जे ज्ञान सांगितले ना, कृष्णाने गीता कोणाला सांगितली तर अर्जुनाला सांगितलेले आहे. तर कृष्ण कोण आहे, तो पण मनुष्यच आहे आणि अर्जुन पण मनुष्य आहे. पण त्याला काही शरीर नसल्यामुळे तो कोणाचा तर माध्यम म्हणून कृष्णाद्वारे त्यांनी भगवद्गीता सांगितली. आणि अर्जुन म्हणजे कोण आहे तर आपण सगळेच आहे. तर जी भगवद्गीता त्यांनी सांगितली तर ते आपल्याला अर्जन करायचे आणि इतरांपर्यंत पोहोचवायचं काम करायचं आहे. तर असं ह्या संस्थेचं काय म्हटलं उद्दिष्ट कसं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघता की बहिणीच आहेत सगळीकडे, सेंटर चालवणाऱ्या बहिणीच आहेत. जसं म्हणतात ना की मातांच्यात खूप मोठी सहनशीलता असते. एक घर असते की माताच आपल्या संसाराला ताकदीपणे आणि मारते, आणि तिला तर सगळ्यात श्रेष्ठ शक्ती दिलेली असते की सहनशक्ती आहे. हे सगळं सहन करून सगळ्या आपल्या कुटुंबाला जे काय आहे त्याला सामावून घेणार. म्हणून ईश्वराने हे ज्ञानाचं कलेश कोणाच्या डोक्यावर ठेवला तर मातांच्या डोक्यावर ठेवलेला आहे. म्हणून या संस्थेच्या मेन संस्थापिका पण कोण आहे तर सुरुवातीला प्रकाशमणी दादी होत्या, नंतर गुरुदादा दादी होत्या, नंतर जानकी दादी. तर ह्यातल्या सगळ्यांनी अशा इतक्या साधारण होत्या, इतक्या अनपड होत्या, पण ईश्वरात आल्यानंतर त्यांच्या ईश्वराच्या शक्तीमुळे त्यांची इतकी अफाट शक्ती वाढली की त्या पूर्ण विश्वाला चालवायला लागल्या. म्हणून नंतर त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी मिळाली. आणि एका दादींच्या स्वयं ईश्वराने अवतरण घेतलं आणि एका दादीला तर जगातलं सर्वात स्थिर मन म्हणून असा पुरस्कार मिळालेला आहे. पूर्ण सायंटिस्ट लोकांनी त्यांना तपासणी केलं की म्हणजे असं चांगले पण विचार देऊन वाईट पण विचार देऊन त्यांच्यावर प्रयोग करून पाहिला की खरंच त्यांचं मन पूर्ण स्थिर राहतंय का, तर त्यांचं मन खरंच पूर्ण स्थिर राहत होतं. नंतर त्यांनी डॉक्टर हे जगातील सर्वात स्थिर मन म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून म्हटलं असं ह्या सगळ्या बहिणीच या संस्थेला चालवतात, कारण की ईश्वराने त्यांच्याद्वारे त्यांच्या डोक्यावर ज्ञानाचा
कलश दिलेला आहे. आणि त्या म्हणजे त्या कोण आहेत असं म्हणतात ना की त्या सगळीकडे जाऊ शकत नाही, ते एकाच ठिकाणी राहते. तर त्याच्यावर एक गोष्ट आहे की एक साधू असतो, एक साधू